शाळा सुरू झाल्या की सगळ्या आयांच्या डोक्यात एकच प्रश्न असतो की सकाळी सकाळी मुलांच्या डब्याला काय द्यायचं, टिफिनमध्ये काय द्यायचं. तर आज आपण नाश्त्याचा असा प्रकार बघणार आहोत की जो 10 मिनिटात तयार होतो. तुम्हाला उठायला जरी उशीर झाला तरीसुद्धा घाई गडबडीच्या वेळेस पटकन तयार करता येतो. हेल्दी आहे, मुलांना खूप आवडेल असा आहे. चला मग सुरुवात करूया. तर याच्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एका मोठ्या अशा बाउलमध्ये घ्यायचं. त्यानंतर आपण इथे 2 चमचे त्यामध्ये बारीक रवा घालणार आहोत. त्यानंतर अगदी पाव टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे, चवीनुसार घालायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम पातळ असं हे बॅटर तयार करून घेणार आहोत. बॅटर अगदी मस्त सरसरीत पातळ असं करायचं आहे आपल्याला. आज आपण मंडळी इथे बनवतो आहे गव्हाच्या पिठाचे धिरडे, जे बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि घाई गडबडीच्या वेळेस मुलांना डब्याला टिफिनला काय द्यायचं कळत नसेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की बनवू शकता. अजिबात याला बनवायला वेळ लागत नाही. बघू शकता जवळपास अर्धा कप पाणी वापरून मी मस्त पातळ असं बॅटर तयार करून घेतलं आहे. 5 मिनटासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करून घेतो आहे. त्यासाठी मी इथे हिरवी मिरची, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या, त्यासोबतच मुठभर अशी कोथिंबीर घेतली आहे. यासोबतच आपण याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालतो आहे. आता पाणी न घालताच आपल्याला मस्त थोडंसं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मंडळी अशा पद्धतीचं वाटण एखाद्या छोट्याशा डबीमध्ये 2 ते 3 चमचे कच्चं तेल घालून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर ऐनवेळी कधीही कुठल्याही रेसिपीमध्ये वापरता येतं. 5 मिनटं इथे झालेले आहेत मंडळी. रवा याच्यामध्ये आपण घातलेला होता म्हणून थोडंसं याला भिजत घातलं होतं. त्यानंतर आता आपण इथे हे जे वाटण तयार करून घेतलं हिरवं वाटण ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्यासोबतच मी इथे अर्धा टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. बॅटर कमी आहे म्हणून टोमॅटोची क्वांटिटी कमी केली आहे. जर तुम्हाला इथे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर किंवा आल्याचा कीस असं सुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला ज्या कुठल्या भाज्या आवडत असतील त्या अगदी बारीक चिरून याच्यामध्ये घालायचं. म्हणजे अगदी हेल्दी असं पौष्टिक आपलं हे गव्हाच्या पिठाचं धिरडं तयार होतं. त्यानंतर आपण याच्यामध्ये पाव टीस्पून हळद घातलेली आहे. बॅटर थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून थोडंसं अगदी पाव कप मी इथे पाणी घातलं आहे. आता बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीची ठेवायची आहे. म्हणजे मस्त जाळीदार असे आपले खरपूस धिरडे तयार होतात. यामध्ये सोडा वगैरे काहीच घालायची गरज नाही आहे. मस्त पारंपरिक अशी ही धिरड्यांची रेसिपी होणार आहे. मुलांना पराठा असू दे किंवा मग अशा पद्धतीचे धिरडे असू दे अगदी दुपारपर्यंत मस्त मऊ लुसलुशीत राहतात आणि मुलांना दह्याबरोबर किंवा कुठल्याही चटणीबरोबर तुम्ही खायला देऊ शकता. हा जो नॉनस्टिक पॅन आहे आधीच मी मस्त गरम करून घेतला होता. थोडंसं तेल लावल्यानंतर आपण जे धिरड्यांचं बॅटर आहे बाहेरच्या बाजूनी आधी घालायचं आणि नंतर मग आतमध्ये, म्हणजे जाळी छान पडते आणि पातळ असं एकसारखं आपलं धिरडं इथे पसरलं जातं. मधून जर आपण हे धिरडं पसरायला घेतलं किंवा मध्येच सुरुवातीला बॅटर घातलं तर ते व्यवस्थितपणे पसरवता येत नाही, कारण मध्ये आपला तवा किंवा नॉनस्टिक पॅन खूप जास्त तापलेला असतो. म्हणून आधी बाहेरच्या बाजूनी सोडत मध्ये आणायचं आणि 2 ते 3 मिनटं मस्त हे मंद गॅसवरती आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. एकदम उलटण्याची घाई करायची नाही, कारण हे लो टू मीडियम फ्लेमवरती भाजलं की मस्त असं खरपूस तयार होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता दुसऱ्याही बाजूने हे जे धिरडं आहे ते भाजून घेते आहे. बऱ्याचदा कधी संध्याकाळीसुद्धा स्वयंपाकाचा कंटाळा येतो, तर मग नेहमीची तीच खिचडी खाऊनसुद्धा कंटाळा येतो. तर कधी पोळीला ऑप्शन म्हणून तुम्ही अशा पद्धतीचे धिरडेसुद्धा बनवू शकता. दही असेल किंवा दह्याची कोशिंबीर असेल, टोमॅटो केचप असेल, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. तर आता मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर अशा पद्धतीचे धिरडे एकदा तरी नक्की करून बघा, मुलांना खूप आवडतील. तर बाकीचे सुद्धा धिरडे मी अशाच पद्धतीने करून घेते. आय होप आजचा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला आवडली असेल मंडळी. जर तुम्हाला अशाच नवनवीन मुलांच्या टिफिन रेसिपीज, ब्रेकफास्ट किंवा नाश्त्याच्या रेसिपीजसुद्धा बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मुलांच्या डब्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ नक्की बघूया. तर हे जे धिरडे आहेत ते अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये भरायचे. बघू शकता एकदम मऊसूत झालेले आहेत. तर दह्याबरोबर किंवा साधं लोणचं असेल त्याबरोबरही सुद्धा छान लागतात. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.